आजचा आपला टॉपिक आहे मायक्रोस्पोरेंजियम. मायक्रोस्पोरेंजियम म्हणजे काय? पुढे विकसित होऊन पॉलन सॅक बनतो व त्यात पॉलन सॅकमध्ये पॉलन असतं. प्रत्येक मायक्रोस्पोरेंजियम भोवती 4 थरांची म्हणजे 4 लेयरची असते. त्यांचे नावे इपिडर्मिस, इंडोडर्मिस, मिडल लेयर आणि टॅपेटम. सर्वात आतला लेयर कोणतं? तर टॅपेटम विकसित होत असलेले पॉलन सॅकचे पोषण देतो. स्पोरोजेनेस उत्तक मोठे पॉलन प्रत्येक मायक्रोस्पोरेंजियसच्या मध्यभागी असते. मायक्रोस्पोरेंजियम हे म्हणजे काय तर सूक्ष्म बीजमाता म्हणजे MMC मायक्रोस्पोर मदर सेल चं डिव्हिजन मध्ये निर्मिती होत असते. नंतर मायक्रोस्पोरेंजियमच्या सेल चं डिव्हिजन मायक्रोस्पोरेंजियम ट्रेडस तयार करतात. पॉलन सॅकचे परिपक्व होऊन वाढल्यानंतर मायक्रोस्पोरेंजियसचे डिव्हिजन होऊन पॉलन सॅकमध्ये विकास तयार होतो.